महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। संतसेवा नवतरुण हरिपाठ मंडळ चिखले आयोजित तपोपूर्ती सोहळा, श्री सत्यनारायणाची महापूजा। पनवेल तालुक्यातील चिखले ग्रामस्थांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र असलेल्या संतसेवा नवतरुण हरिपाठ मंडळाने आपल्या यशस्वी वाटचालीची 12 वर्ष पूर्ण केली आहेत। या ऐतिहासिक आणि धार्मिक प्रगती सोहळ्यानिमित्त 12 जानेवारी 2026 रोजी भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून वारकरी संप्रदायाचा मोठा उत्सव साजरा होत आहे। एखाद्या ध्येयवेड्या माणसाने निश्चय केला तर गावात परिवर्तनाची लाट येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण पनवेल तालुक्यातील चिखले गावात पाहायला मिळत आहे। हरिभक्तपरायण निलेश महाराज ढवळे यांच्या संकल्पनेतून साकारलेला संतसेवा नवतरुण हरिपाठ मंडळाला 12 वर्ष पूर्ण झाली। 12 वर्षापूर्वी चिखले गावात कीर्तनाचे कार्यक्रम होत असत, मात्र गावात तरुण वारकऱ्यांची कमतरता होती। कीर्तनाला साथ देण्यासाठी बाहेरून टाळकरी मंडळी आणावे लागत होते। ही बाब वारंवार चिखले गावात कीर्तनासाठी येणारे हरिभक्तपरायण निलेश महाराज ढवळे यांच्या लक्षात आले। त्यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गावातील श्री गिरोबा मंदिरात श्री गिरोबाच्या साक्षीने गावकऱ्यांसमोर एक धाडसी प्रतिज्ञा केली। यापुढे चिखले गावात बाहेरून टाळकरी आणण्याची गरज पडणार नाही, तर मी या गावात तरुण वारकरी घडवीन। याच प्रेरणेतून त्याच दिवशी संतसेवा नवतरुण हरिपाठ मंडळाची स्थापना झाली। आज हे मंडळ गावातच नव्हे तर पंचक्रोशीत भक्तीची छाप पाडत आहे। गावोगावी जाऊन हरिपाठ सेवा करत असून त्यातून मिळणाऱ्या मानधनातून दरवर्षी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करत असतात। श्री सत्यनारायणाची महापूजा अन्नदान, ज्ञानदान आणि घामाच्या थेंबातून केलेले श्रमदान हा या 12 वर्षाच्या प्रवासाचा खरा प्रसाद आहे। आज जेव्हा हे तरुण वारकरी आपल्या गुरूंच्या साक्षीने तपोपूर्ती सोहळा साजरा करत आहेत, तेव्हा चिखले गावच्या मातीलाही अभिमान वाटत आहे। हा केवळ 2 दिवसांचा उत्सव नाही, तर एका जिद्दीचा, संस्कृत संस्काराने गुरु शिष्यांच्या नात्याचा हा विजय उत्सव आहे। 12 जानेवारी 2026 ते 13 जानेवारी 2026 या काळात रंगणारा हा भक्तीचा जागर चिखले गावाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, यात शंकाच नाही। केवळ टाळ मृदुंगाचा गजर म्हणजे वारकरी संप्रदाय नव्हे, तर आपल्या मातीतील तरुणांच्या हाताला कामाचे आणि मनाला भक्तीची जोड देणे हा निलेश महाराजांचा ध्यास आज यशस्वी होताना दिसत आहे। 12 वर्षापूर्वींच्या श्री गिरोबाच्या गाभाऱ्यात घेतलेली ही प्रतिज्ञा शेकडो तरुणांच्या शिस्तबद्ध हरिपाठाच्या रूपाने चिखले गावात आज घुमत आहे। ज्या गावात एकेकाळी टाळकरी शोधावे लागायचे, तिथे निलेश महाराजांनी वारकऱ्यांची एक नवी पिढी उभी केली आहे। हा केवळ एका मंडळाचा 12 वर्षाचा प्रवास नाही, तर एका गुरुने आपल्या शिष्यांच्या आयुष्यात पेरलेल्या संस्काराचा हा भक्ती सोहळा आहे। चिखले गावातील या तरुणांच्या डोळ्यांतील भक्ती आणि निलेश महाराजांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आज गाव कृतज्ञतेने नतमस्तक होत आहे। भक्तीच्या वाटेवर निश्चयाचा महामेरू बनवून उभ्या राहिलेल्या निलेश महाराजांचे हे कार्य पिढ्यानपिढ्या गावाला प्रेरणा देत राहील, यात मात्र शंकाच नाही। 12 जानेवारी आणि 13 जानेवारी 2026 या 2 दिवसाच्या कालावधीत चिखले गाव हरिनामात न्हाऊन निघणार आहे। अशा या तपोपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने पहाटेच्या प्रसन्न वातावरणात काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे ज्ञानेश्वरीचे सामुदायिक वाचन, नामवंत कीर्तनकार यांच्या वाणीतून भक्तीचा संदेश, गावातील महिला मंडळाचा सहभाग हे सोहळ्याचे विशेष आकर्षण असेल। तसेच भजन व भारुड्या लोककलेच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रचार केला जाईल। 12 जानेवारी रोजी 8 वाजता शिवचरित्रकार डॉक्टर हरिभक्तपरायण कैलास महाराज निचितेश शहापूर, तर 13 जानेवारी 8 वाजता हरिभक्तपरायण अमृताश्रम महाराज जोशी बीड यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे। तसेच दिनांक 13 जानेवारी रोजी श्री शुभम सुधीर लवंदे यांच्या शुभ हस्ते श्री सत्यनारायणाची महापूजा होणार आहे। आणि या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन हरिपाठ मंडळाचे हरिभक्तपरायण निलेश महाराज ढवळे यांचे होणार आहे। या कार्यक्रमासाठी आशीर्वाद व मार्गदर्शक गुरुवर्य लक्ष्मण महाराज म्हस्कर यांचे लाभणार आहे। संतसेवा नवतरुण हरिपाठ मंडळ सभासद अल्पेश पाटील, जीवन भगत, सुनील पंडित, रोशन पाटील, राकेश पाटील, आदेश चौधरी, विशाल गडकरी, शुभम लवंदे, अलंकार पाटील, अक्षय गायकर, प्रमोद गायकर, बबलू पाटील, नितीन पाटील, अलंकार, सुभाष पाटील, राकेश पाटील, कण्व भगत, निषाद ढवळे, जिग्नेश भोईर, साई म्हात्रे, स्मयन जाधव, अंश पाटील, यथार्थ भोईर यांचे योगदान या सोहळ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। ज्या हातात निलेश महाराजांनी 12 वर्षापूर्वी टाळ दिले, तेच हात आज भक्तीच्या आणि सेवेच्या या शिखरावर आहेत। तपोपूर्ती सोहळा म्हणजे केवळ 12 दिवसांचा उत्सव नाही, तर
एका गुरुने आपल्या शिष्यांच्या आयुष्यात लावलेल्या संस्काराच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. म्हणून तर 12 जानेवारीपासून सुरू होणारा हा भक्तीचा जागर चिखले गावाच्या मातीतील भक्ती आणि शक्तीचे दर्शन घडवेल हे निश्चित. तर मग या भक्तीच्या 12 वर्षाच्या अखंड साधनेचा साक्षीदार होण्यासाठी तपोपूर्ती सोहळ्यास आपणास भक्तिमय शब्दसुमनाने आमंत्रित करत आहोत. महाराष्ट्र सुपरफास्टसाठी